हाय गाइस, माझं नाव अक्षय, वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये अपकमिंग मराठी मूवीज बद्दल बोलणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो व्हेरी रिसेंटली सुमित भावे यांनी संत तुकाराम महाराजांची एक बायोपिक फिल्म केली होती आणि त्यांची ही फिल्म हिंदीमध्ये रिलीज झाली होती. पण आता संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावरती अजून एक बायोपिक फिल्म येणार आहे आणि ही मराठीमध्ये असणार आहे, रिलेटेड बाय दिग्पाल लांजेकर हिमसेल्फ. दिग्पाल लांजेकर यांचे संत ज्ञानेश्वरांची मुक्ता ही फिल्म मला प्रचंड आवडली होती आणि थिएटरमध्ये फिल्म मी थॉरली एन्जॉय केली होती. हा इन टर्म्स ऑफ प्रेझेंटेशन फिल्ममध्ये बऱ्याचशा गोष्टी इम्प्रोवाइज करू शकले असते आणि रिलीव्हच्या नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये ॲटलीस्ट त्यांनी ऑडियन्सचा फीडबॅक सिरियसली घ्यावा. मला अजूनही असं वाटतं की दिग्पाल लांजेकर हे चांगला कॉन्टेंट बनवतात, लोकांना इन्फ्लुएन्स सुद्धा करू शकतात आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक रेव्होल्युशन आणू शकतात. फक्त त्यांच्या सिनेमाची प्रोडक्शन क्वालिटी आणि प्रेझेंटेशन सुधारायला हवं. बाकी हा माणूस कॉन्टेंट क्रिएशनच्या बाबतीत एकदम फर्स्ट क्लास आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही फिल्म प्रोड्यूस केली आहे आणि दिग्पाल लांजेकरची फिल्म आहे तर अजय पुरकर, समीर धर्माधिकार आणि मृणाल कुलकर्णी तर दिसणारच. आणि हा चित्रपट ऑल ओव्हर महाराष्ट्र 7 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. नेक्स्ट अजून एक मराठी फिल्मची अनाउन्समेंट झाली आणि चित्रपटाचं नाव आहे जिंग. हा सिनेमा ऑल ओव्हर महाराष्ट्र 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे आणि ही फिल्म लावणीवरती बेस्ड असणार आहे. जस्ट लाईक चंद्रमुखी या फिल्मचा सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्टर म्युझिक आणि कोरिओग्राफी असणार आहे. अँड गेस व्हॉट, या फिल्मचे कोरिओग्राफर आहे आशिष पाटील, ज्यांनी चंद्रमुखीची पूर्ण कोरिओग्राफी हँडल केली होती अँड ही वॉज टू गुड. 12 सप्टेंबरला दशावतार आणि बिन लग्नाची गोष्ट या दोन्ही चित्रपटांसोबत आता अजून एक फिल्म रिलीज होणार आहे आणि फिल्मचं नाव आहे आर पार, स्टारिंग ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे इन द लीड. रिसेंट या फिल्मचा टीजर आणि एक गाणं सुद्धा रिलीज झालं आहे आणि दोन्ही प्रमोशनल मटेरियलला ऑडियन्सकडनं पॉझिटिव्ह फीडबॅक मिळत आहे. भाई एकाच दिवशी 3 माराठी सिनेमे एकत्र रिलीज करत आहे, यामागचं लॉजिक काय असेल त्या फिल्म मेकर्सला माहिती आहे. पण मी इतकं सांगू शकतो की सध्या दशावतार हा सिनेमा लीड करणार आहे बॉक्स ऑफिसवरती. या फिल्मचा बस बाई अनदर लेवल आहे. आजूबाजूला या फिल्मचे जितके पण प्रमोशनल कॉन्टेंट रिलीज झाले होते, ऑडियन्सने भरभरून सपोर्ट केला आहे. बाकीचे 2 सिनेमे किती चांगले असले ना तरी ऑडियन्सची फर्स्ट प्रेफरन्स दशावतारच असणार आहे. पुढे 19 सप्टेंबरला सुद्धा अजून एक फिल्मची अनाउन्समेंट झाली आणि फिल्मचं नाव आहे कुर्ला टू वेंगुर्ला आणि रिसेंटली फिल्मचा एक टीजर रिलीज झाला विच ऍक्च्युअली लुक्स व्हेरी प्रॉमिसिंग. सो बेसिकली फिल्मच्या टीजरमध्ये असं सांगितलं गेलं की गावाकडच्या मुलांना मुली लग्नासाठी नेहमी नकारतात किंवा रिजेक्ट करतात, कारण त्यांना लग्न करायचं असतं ते म्हणजे शहरातील राहणाऱ्या मुलांसोबत. आणि याबद्दल फिल्ममध्ये कॉमेडी ड्रामा सेटअप केला गेलाय जो आय एम शुअर लोकांना खूप जास्त एंटरटेन करेल. अल्लेट पल्लेटच्या बॉक्स ऑफिस सक्सेस नंतर फिल्मचे डायरेक्टर म्हणजे प्रीतम के एस पाटील पुन्हा एकदा त्यांचा कमबॅक करणार एका हॉरर किंवा सस्पेन्स थ्रिलर प्रोजेक्ट सोबत आणि फिल्मचं नाव असणार आहे गबाडकुंड. अँड आय थिंक ही मराठीतील वन ऑफ द बिग बजेट फिल्म असणार आहे. आणि रिसेंटली फिल्मच्या मेकरने मीडियाला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं फॉर एन इव्हेंट, तिथे त्यांनी प्रोजेक्ट रिलेटेड बऱ्याच गोष्टी डिस्क्लोज केल्या. राव रंबा आणि बिरकेट फिल्मच्या डायरेक्टर म्हणजे अनुप जगदाळे यांनी सुद्धा त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्टची अनाउन्समेंट केली आणि फिल्मचं नाव आहे तांब्याचा विष्णू बाळा, स्टारिंग शहजी शिंदे इन द लीड. आता कॉन्टेंट कशाबद्दल एक्झॅक्टली असणार आहे, आय एम रियली एक्साइटेड टू नो मोर अबाउट दिस प्रोजेक्ट. सो गाइस, दिस इज एंड ऑफ द व्हिडिओ. आणि तुम्ही कोणत्या मराठी सिनेमासाठी एक्साइटेड आहात कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.